महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने सारोलीपाडा व सोनालेपाडा गावामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या 7 ते 8 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी तन मन धनाने केले सहकार्य। सारोलीपाडा व सोनालेपाडा गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा आनंद साजरा करीत या सप्ताह सोहळ्यात पंचकृषीतील ग्रामस्थांनी देखील आपली उपस्थिती लावली। दरवर्षी महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर शिवमंदिराच्या परिसरात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सारोलीपाडा व सोनालेपाडा गावातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने साजरा करण्यात येत असतो। तर यावेळी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत असते। ग्रामस्थ मंडळ सारोलीपाडा व सोनालेपाडा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनात मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती लावत काल्याच्या कीर्तनाचा आनंद घेत महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। तर चला पाहूया यावेळी ग्रामस्थ मंडळ सारोलीपाडा व सोनालेपाडा आयोजित महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात गावातील ग्रामस्थांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया। तर कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो, परंतु शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात आणि खेडेगावात होत नाही किंवा मोठ्या शहरांना जोडलेल्या खेडेगावात होत नाही असा गैरसमज आहे। पण आज या सोनाळे पाड्यामध्ये येऊन आणि सरवली पाड्यामध्ये येऊन आम्हाला असं वाटलं की खरंच ग्रामस्थांचा उत्सव कसा असावा, त्याला व्यापकता कशी असावी हे आम्हाला आज या गावामध्ये येऊन कळालं। इथल्या तरुणांचं सहकार्य, ग्रामस्थांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सगळ्यांनी केलेलं नेटोप्याचं कार्य, इथल्या सर्व कार्यकर्ते मंडळींनी आपापल्या पद्धतीने केलेला सहभाग, मग कोणी सेवा असेल, कोणी समर्पण असेल, कोणी श्रद्धेनं केलेलं कार्य असेल, हे करण्याकरता जे उत्साही त्यांच्यामधला जो प्रेमाचा भाव, भक्तीचा भाव दिसला, तो भक्तीचा भाव वैशिष्ट्यपूर्ण आहे। तो ऐकत असताना ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवरायांनी, भगवान महादेवांनी हे कार्य करण्याकरता त्यांना उदंड आयुष्य द्यावं, उदंड ऐश्वर्य द्यावं आणि उदंड आरोग्य द्यावं। का? कारण ऐश्वर्य, आरोग्य आणि आयुष्य याशिवाय माणसाच्या जीवनाची प्रगती नाही। ही कार्यकर्ता मंडळींनी याची भर त्यांच्या आयुष्यामध्ये पडावी आणि हा उत्सव दिवसेंदिवस असाच वाढत जावा अशी आपण महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया। नमः पार्वती पते हर हर। खर तर आगरी समाज म्हणजे हा पूर्वीच्या काळामध्ये लोकांची म्हणजे वारकऱ्यांची थिंकिंग अशी होती की कोकणातल्या माणसांचा आहार भात आणि मासे, तरी सुद्धा हे इकडे कसे? तरी याचं कारण असं आहे, ज्ञानोबाराय ज्यांच्यावरती कृपा करायची ठरवतात ते जात बघत नाही। खरं तर आज कोकणातल्या दिंड्या आळंदीमध्ये आल्या की कोकणकरांचं वैभव आळंदीला दिसतं। लक्षात ठेवा, ही कोकणकर, भिवंडीकर, मुंबईकर सगळेच आगरी समाजाच्या लोकांना याचं श्रेय जातं। सगळ्या महिला एका साडीमध्ये दिसतील, पोषकामध्ये दिसतील, डोक्याला वेणी दिसेल, कुंकू दिसेल, ह्या सगळ्या धर्माचं सांभाळण्याचं कार्य या आगरी समाजाने परमार्थाला स्वीकारल्यामुळे, परमार्थिक विचारांचा पगडा त्यांच्यावरती आल्यामुळे उत्तरोत्तर ही प्रगती त्यांच्याकडनं साहजिकच होणार आहे आणि धर्माचं कार्य याही पेक्षा मोठं होणार आहे अशी मी अपेक्षा बाळगतो। आयोजकांना तर खरं तर धन्यवाद दिलं पाहिजे, कारण धर्मशास्त्र असं आहे, धर्मशास्त्र सांगतं एखादा उत्सव करण्याकरता श्रीमंत माणसं असतात, पण श्रीमंत सगळेच पैसे खर्च करून उत्सव करू शकत नाही, सगळ्यांचा हातभार लावावा लागतो। हा सप्ताह करणं म्हणजे गोवर्धन उचलण्यासारखं आहे। भगवान कृष्णाने गोवर्धन उचलला पण सगळ्यांनी काठ्या आपापल्या लावल्या, तसा सप्ताहाचा गोवर्धन हा गोवर्धन आहे, सगळ्यांनी उचलला तरच या सप्ताहाला व्यापक रूप प्राप्त होतं आणि ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मंडळींच्या माध्यमातून होतंय, म्हणून फार बरं वाटतं। नागेंद्र हराय, त्रिलोचनाय, भस्मांगरागाय, महेश्वराय, नित्याय शुद्धाय, दिगंबराय, तस्मांकाराय नमः शिवाय। आज हा आमचा सप्ताह श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर सरवलीपाडा, सोनालेपाडा या दोन्ही पाड्यांच्या विद्यमाने आम्ही गेली 32 वर्ष या ठिकाणी आयोजित करीत असतो। या सप्ताहाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या गावचे 2 आणि मासेमारी नदीवर मासे मारण्यासाठी गेले होते, परंतु त्यांना त्यावेळेला आमच्या गावामध्ये एक छोटासा शिवमंदिर होता, तिथे गणपतीची मूर्ती नव्हती, परंतु त्या ठिकाणी गणपती बाप्पांना काय वाटलं की आपणही सरवली पाड्याला जावं, म्हणून त्यांच्या जाळ्यामध्ये गणपती बाप्पा पडले आणि सर्व ग्रामस्थांनी त्यांना मोठ्या श्रद्धेने आणून या ठिकाणी स्थापित केला। आणि या ठिकाणी जे पडीक आमचं पुरातन शिवमंदिर होतं त्याचा पुढे त्याच्याने पुनर अशा प्रकारे काय केलेला जीर्णोद्धार करून आणि त्यांची प्राण प्रतिष्ठा आणि या ठिकाणी आयोजित केली। त्याच्यासाठी आम्हाला आमचे गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वती चिंतामणी बाबा यांचं
मार्गदर्शन लाभलं आणि एक आपल्या भिवंडी तालुका पोलीस स्टेशन मध्ये एक पोलीस म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर महाराज ढाबले आज ते लातूरला आहेत, ते रिटायर होऊन गेलेले. या दोन व्यक्तींनी विभूतींनी आमच्या गावावर कृपा केली आणि त्यांनी हे सर्व घडवून आणलं आणि आम्हाला ग्रामस्थांना एकत्र करून आणि या सप्ताहाचं आम्हाला नियोजन करून दिलं. आणि तेव्हापासून आमच्या गावातले सर्व लहानपासून आबाळ वृद्धांपर्यंत सर्व ग्रामस्थांमध्ये जी की विचारसरणी निर्माण झाली की आपल्याला भगवंताचा हा उत्सव अशाच प्रकारे साजरा करायचा आहे. आणि तो आज 32 वर्षे लहानांपासून थोरापर्यंत सर्व स्वतःला तनमन धनाने झोकून देऊन अत्यंत उत्कृष्टपणे ही सर्व आणि माझ्या जोडीला असणारी सर्व तरुण पोरं ही अशा प्रकारे उत्सव घडून आणतात. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आजपर्यंत काही कमी पडलेलं नाही. जी ही गोष्ट कुठली कमी पडत असेल तर स्वतःहून येऊन सांगतात आम्हाला याच्यामध्ये काही सेवा आहे का ते आम्हाला द्या. मग कोणाला कोणती सेवा द्यावा, कोणाला कोणती सेवा द्यावा हा आमच्या पुढे प्रश्न पडतो. परंतु तरी सुद्धा सर्व लहान मोठे सर्व सहकार्य करून आणि या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणतात. म्हणून मी या सिद्धेश्वर शिवमंदिर सरवलीपाडा सोनालेपाडा सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारे यांचा सहकार्य सदोतीत चालू राहून असाचा उत्सव सतत चालत राहू ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आज आमच्या सरवलीपाडा सोनालेपाडा या अखंड हरिनाम सप्त्याला 32 वर्ष झालेली आहेत. तर 32 वर्षामध्ये दोन्ही गाव आणि दोन्ही गावातील तरुण हे एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असतात. इथे ही जी खास करून जी तरुण मंडळी आहे ही कुठल्याही फलाची अपेक्षा न करता तन मन धनाने एकत्र येऊन आणि हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आज जर आमच्या गावात बघितलं तर जेमतेम 30 ते 35% लोक ही वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहेत. आणि अशाच प्रकारे आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहात भागवत कथा असो, शिवकथा असो किंवा सरवली गावचा गोकुल अष्टमीचा सप्ताह असो, आमच्या पंचक्रोशीमध्ये सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात हे संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह होत असतात आणि संपूर्ण परिसर हा एकत्र येऊन सप्ताह साजरा करीत असतो. याच माध्यमातून जी आता आपली येणारी जी तरुण पिढी आहे यांना कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृतीचा विसर न पडावा हाच याच्या मागून मोठा उद्देश आहे. आगरी समाज आपला जरी बघितला का लोकांच्या मनामध्ये असं आहे का भात आणि मच्छी खाणार आहे, पण आमच्या वार वडिलांपासून जरी भात मच्छी खात असले तरी गौरी गणपती सण असो, गौरीला आमच्या इकडे मच्छीचा नैवेद्य देतात. पण त्याच्या मागची भावना वेगळी असते. कुठलाही त्याच्यामध्ये असं नाही का मच्छी खाली म्हणून का देवाची उपासना करावी नाही. पण आमच्या संस्कृतीमध्ये आगरी संस्कृतीमध्ये जो हिंदू धर्माची जी रूढी परंपरा आहे ही वडिलांना म्हणजे पुरातन कालापासून ही रुजलेली आहे.